बरं विष पचलं का नाही पचलं? हा शिव हळहळे तापला. आमच्या दळणार साहेबाची चिरंजीव हजर झाले. धन्यवाद. ऐका मुद्दा काय? देवी दैत्य सागर मंथन पै केले त्या माझी अवचित ते स्वरूपेने प्राशन केले. भगवान शंकरानं हलहाल विष प्राशन केलं. पण त्या विषयाची बाधा भगवान शंकराला झाली का नाही झाली? नाही झाली. कशामुळं? शिव हळहळे तापला तो या नामे शीतळ झाला. नाम हलहाल विषयाला पचवू शकते एवढी मोठी पावर आहे कोणाची? नामाची. ऐक हलहाल विषयाला जर नाम पचवू शकते याच्यापेक्षा मोठी ताकद काय? बघा विष ते अमृत आघात ते हित वा अकर्तव्य नीत होय त्याची. ही ताकद आहे कुणाची? नामाची. नामानं अहो पेताना जरी मीराबाई पेल्या असल्या तरी पचविताना कोण पचविला? मीराबाई साठी घेतो विष प्याला. मीराबाईनं प्रामाणिकपणे नामचिंतन केल्याचा परिणाम विष देवानं पचविलं का नाही पचविलं? आता विषासारखा जालिम पदार्थ जर पचवू शकतो काय बाकी चिल्लर आहे. आता कदाचित एखाद्या वेळेला विष पचल याच्या पुढचा आहे का? बाप पचत आहे का? बाप नावाचा आटम पचतोय का? विष कसं आहे? थोडं अभ्यास केल्यावर साधुनी बचनाग खाती तोळा तोळा आणि काती डोळा न देखवे. विष की हरी पडे समुद्री पाय वाट जोडे एकी वाग ब्रह्म थोकडे. अभ्यास केले अभ्यासानं विष बी पचविता येईल पण पाप पचत आहे का? बघा अभ्यास सेवनी विष पडे म्हणजे दोरे कापे चिरा पडिला काचनी. अभ्यास सेवनी विष पडे. अभ्यास केल्यावर विष बी पचल थोडं पण पाप पचत आहे का? पण कसल्याही पापाला पचवायची ताकद आहे कुणात? नामात ताकद केवढी आहे? ब्रह्महत्याराशी वातके अपार वाल्मिक किंकर वंद्य केला.